हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण चविष्ट आणि हेल्दी असा ब्रेकफास्ट पाहणार आहोत. पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे, न स्किप करता. त्यासाठी आपण कोथिंबीर घेतली आहे, स्वच्छ निवडून घेतली, त्यानंतर धुवून घेतली आणि बारीक चिरली. त्यामध्ये आपण लाल तिखट घातलं आहे, हिंग घालणार आहोत. म्हणजे आपण येथे बेसन पिठाचा वापर करणार आहोत, त्यामुळे आपल्याला छान अशी चव येईल. हिंगामुळे खूप सुंदर आणि टेस्टी आहे. त्यानंतर हिरवी मिरचीची पेस्ट घातली, त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, जिरे घालून बारीक केलं आहे. त्यानंतर हळद घातली आहे. आपल्या जे थालीपीठ आहे त्याला खूप सुंदर असा रंग येईल. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आहे. खूप सुंदर असं थालीपीठ आपलं, जे की कोथिंबिरीचं चवीला एक नंबरच. त्यानंतर आपण बेसन पीठ घालून घेतलं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त प्रमाणे घालू शकता. त्यानंतर आपण त्यामध्ये तांदळाचं पीठ घातलं आहे, त्यामुळे खूप छान असं आपले थालीपीठ होणार आहेत, अगदी खुसखुशीत. आणि त्यानंतर आपण ज्वारीचं पीठ घालणार आहोत जास्त प्रमाणामध्ये, कारण आपण थालीपीठ बनवत आहोत. ज्वारीचे थालीपीठ खूप छान लागतात. अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण कोरडंच मिक्स करायचं आहे बघा, म्हणजे पाणी आपण नंतर आपण थोडं थोड्या प्रमाणात घालणार आहोत. सर्वांना एक नम्र निवेदन आहे की अजूनही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचेल. त्यानंतर आपण बघा थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं गोळा मळून घेणार आहोत. तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ ह्यामुळं खूप छान लागतात मिक्स. मी अशा प्रकारेच बनवते, दळून वगैरे आणत नाही. पण चव म्हणाल ना तर एक नंबरच लागते सर्व पिठं मिक्स केल्यामुळे. अशा प्रकारे आपण थोडं थोडं पाणी घालून छान असा घट्टसर गोळा मळून घेणार आहोत, की जो की अगदी करायला एकदम सोपी रेसिपी आहे बघा. आणि खायला म्हणाल तर एक नंबरच लागते. अशा प्रकारे बघा आपण छान असा घट्टसर गोळा मळून घेतला आहे. त्यानंतर आपण पोळपाटावर कपडा आहे तो ओला करून घेतला, त्याच्यावर तीळ घालून घेतले आहे, सफेद तीळ. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काळ्या तिळाचा वापर केला तरी चालेल. पिठाचा पाण्याचा हात घ्यायचा आणि तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठा गोळा बनवून घ्यायचा. आणि अशा प्रकारे पाण्याच्या हाताच्या साहाय्याने आपण छान असा तो थापून घ्यायचा आहे. खूप छान असं हेल्दी ब्रेकफास्ट आहे. तुम्ही हा सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता, दुपारी जेवणासाठी बनवू शकता, किंवा संध्याकाळी पण तुम्ही जेवणासाठी बनवू शकता. एवढा छान हेल्दी होतो. महत्त्वाचं म्हणजे बाहेरचं खाण्यापेक्षा घरातील खाणं कधी पण उत्तमच. आणि स्वच्छता आणि महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक खाणं होतं. हे बघा असं छान असं आपण थापून घेतलं. पुन्हा वरून आपण त्याला तीळ लावणार आहोत. ते मध्ये भरपूर प्रमाणात स्निग्धता असते आणि त्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात. अशा प्रकारे आपण दाबून घ्यायचं आहे, म्हणजे तीळ छान असे चिकटून राहतील त्याला. हे बघा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठी साईज करू शकता. त्यानंतर आपण त्याला मध्ये होल पाडून घेतला आहे. तव्याला आपण सर्वप्रथम 5 होल पाडले आहेत मी. तव्याला आपण सर्वप्रथम तेल लावून घेतलं आहे. तुम्ही इथे बटरचा वापर केला किंवा तुपाचा वापर केला तरी चालेल. अशा प्रकारे पलटी करून टाकायचं आहे आणि छान अशा दोन्ही बाजू आपण शेकून घेणार आहोत. ही बघा वरची बाजू थोडीशी कोरडी झाली की वरनं तेल लावायचं आहे, म्हणजे छान असा खमंग असं आपलं कोथिंबिरीचं थालीपीठ तयार होत आहे. मैत्रिणींनो, सर्वांना एक नम्र निवेदन आहे की आपण माझा व्हिडिओ कुठून पाहतात ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही, म्हणजे जेणेकरून मला तुमचे आभार मानणे सोपे जाईल आणि छान वाटेल की आपण कुठून कुठून व्हिडिओ पाहत आहात. हे बघा किती छान असा रंग आला आहे आपल्या थालीपीठाला. त्यानंतर मी दुसरं पण दाखवते बघा. छान असं आपण थापून घेतलं आहे, तेल लावून घेतलं. त्यानंतर हे बघा अशा प्रकारे पलटी करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही डायरेक्ट तव्यावर थापलं तरी चालेल, कारण माझ्या जे पोह्याचं थालीपीठ आहे ते मी डायरेक्ट तव्यावर थापलं होतं. तसं थापलं तरी चालेल तुम्ही. ती पण पद्धत छान आहे बघा. अशा प्रकारे आपण छान भाजून घेतला आहे. बघा किती सुंदर असा रंग आला आहे. हेल्दी असा ब्रेकफास्ट तयार झाला आहे मैत्रिणींनो. खूप छान मटकीच्या भाजीबरोबर आपण तो सर्व करणार आहे. एवढे मस्त कोथिंबिरीचे थालीपीठ लागतात. अशा प्रकारे बनवून बघा आणि मुलांसाठी हेल्दी असा ब्रेकफास्ट तुम्ही तयार करू शकता. खूप छान लागतात बघा. हे जी कोथिंबीर आहे, कोथिंबिरीचे थालीपीठ अशा प्रकारे मी प्लेटमध्ये सर्व करत आहे मैत्रिणींनो.
त्यानंतर ही बघा मटकीची उसळ बनवली आहे, त्याच्याबरोबर खायला खूप छान लागतं. मटकीबरोबर जे थालीपीठ आहे ते तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता, लोणच्याबरोबर खाऊ शकता. कारण आता उन्हाळा आहे, लोणचं तर बनवलं जातं. चला तर मग पटकन रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, हाईप करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. भेटूयात पुढच्या छान रेसिपीमध्ये. बाय बाय.